राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। नाथाभाऊ, तुमचा प्रचंड राजकीय अनुभव आहे आणि तुम्ही रावेरमध्ये जळगावमध्ये निवडणूक पूर्ण खांद्यावर घेतल्याचं दिसून येत आहे। सातत्याने तुमच्या गाठीभेटी सुरू आहे। काय वातावरण आहे? अजून तुमचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश झालेला नाही, मात्र निवडणूक तुम्ही खांद्यावर घेतली। रावेर लोकसभा क्षेत्राची निवडणूक जाहीर झाल्या दिवसापासून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं उचित केलं होतं, बोललो होतो आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाची प्रक्रिया पण सुरू आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून रक्षाताई खडसे उमेदवार आहे। एक दोन गोष्टी आहेत की एक तर भाजपमध्ये प्रवेश मी करण्याचं सांगितल्यामुळे भाजपचा प्रचार करावा आणि दुसरं रक्षाताई ही माझी सूनही आहे, त्यामुळे घरातली व्यक्ती असल्यामुळे तोही एक प्रचाराचा भाग असतो। त्या प्रचाराच्या माध्यमातून मग रावेर लोकसभा क्षेत्राची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या खांद्यावर आहे, पण त्याच्या जोडीला मी यामधून मदत करत आहे। कसं वातावरण तुम्ही पाहताय रावेर लोकसभा मतदारसंघातून आणि संपूर्ण खानदेशामध्ये, कारण तुमचा राजकीय अनुभव जो आहे तो प्रदीर्घ आहे, प्रचंड आहे। पूर्वीसारखं वातावरण आता नाही, पण इतकं वाईट वातावरण नाही आहे, चांगलं वातावरण आहे। मोदीजी पंतप्रधान व्हावे ही या देशातल्या नागरिकांची इच्छा आहे। काही गोष्टींची नाराजी त्या माझ्याकडे व्यक्त करतात, परंतु शेवटच्या क्षणाला म्हणतात की नाही, शेवटी मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आणि रक्षाताई निवडून आल्या पाहिजेत, हा विश्वास मतदार माझ्याकडे व्यक्त करत असतात। नाराजी, आता तुम्ही नाराजीचा शब्दप्रयोग केला की लोक मतदारांमध्ये थोडीशी नाराजी दिसते, पहिल्यासारखा वातावरण नाही। नाराजी जास्त केंद्र सरकार संदर्भात आहे की राज्य सरकार? कारण दोन्ही ठिकाणी महायुतीचंच सरकार आहे। कसं आहे की काही राज्याचे विषय आहे, काही केंद्राचे विषय आहे। फार केंद्र सरकारच्या विषयामधली नाराजी दिसत नाही, परंतु राज्य सरकारच्या कामगिरीविषयी काही कापसाचे भाव असतील, काही अन्य भाव असतील, या संदर्भामध्ये थोडेसे नाराजी व्यक्त करताना दिसत नाही। अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो असतो तो स्वाभाविकपणे सातत्यानं 3 वेळा मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले, 3 वेळा रक्षाताई या देशाच्या आपल्या या इथून खासदार झाल्या, त्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर तो दिसतो आहे। तुम्ही म्हणालात की ज्या दिवशी रावेरची निवडणूक जाहीर झाली तुम्ही भाजपमध्ये येण्याचा सुतोवाच केला होता, तुम्ही स्पष्ट सांगितलं आहे की तुमचा पक्षप्रवेश होणार आहे, मात्र आठवड्यानंतर आठवडं चाललेत, मात्र पक्षप्रवेश केव्हा होईल? लोकसभा निवडणुकीनंतरच पक्षप्रवेशाचं ठरलं होतं की काही त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाहीर केलं होतं त्याच्या तुलनेत आज उशीर झालेला आहे? भारतीय जनता पार्टीचे देशाचे महामंत्री विनोदजी तावडे यांनी बाबत आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की नाथाभाऊंचा प्रवेश हा निश्चित आहे आणि त्यामुळे प्रवेशाबरोबर मी निश्चिंत आहे। राज्यातून काही नेत्यांचा विरोध आहे का? मध्ये चर्चा पण अशी येत होती की केंद्रामधून तुम्हाला जरी ग्रीन सिग्नल मिळालं तरी राज्यातून विरोध होत आहे म्हणून पक्षप्रवेश टळतोय। राज्यामधनं विरोध होता असं नाही, काही लोकांची नाराजी होती। शेवटी वर्षानुवर्ष काम करत असताना सर्वच काही एकत्र गुणगान करतील अशी परिस्थिती नसते। काही लोक दुखावले जातात, काही लोक नाराज होतात आणि त्या नाराजीचा परिणाम कधी कधी अशा घटनांवर होत असतो आणि ते नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे। आज सकाळी आम्ही ज्या विद्यमान खासदार आहे रक्षाताई खडसे त्यांच्याशी बोललो, त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की नाथाभाऊ वरिष्ठ नेते आहेत, गिरीश महाजन या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आहेत, दोघांनी सोबत येऊन काम केलं, एकत्रित काम केलं तर जिल्ह्याचा विकास तीव्रतेने होईल। आणि सोबतच त्यांनी असं म्हटलं की दोघांनी एकमेकांच्या विरोधात बोलणं, आम्ही जे नवीन पिढी काम करतोय आमच्यासाठी ते योग्य नाही आहे। एक तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकत्र काम करण्याची भूमिकाही घ्यावीच लागणार आहे, दोघांनाही घ्यावी लागणार आहे। त्यामुळे पक्षाच्या हितासाठी जे काही असेल ते करण्याचा निर्णय आम्ही मिळून घेऊ। तुम्हाला जे काही पक्षातून जी काही नाराजी होऊ शकते, अनेक वर्ष काम केलं जास्त, 3 नावे मनामध्ये येतात जे तुम्ही जेव्हा सुतोवाच करतात। गिरीश महाजनांचा विरोध आहे, गुलाबराव पाटलांचा विरोध आहे की देवेंद्र फडणवीसांचा विरोध आहे? कुणाचाही विरोध याच्यामध्ये आता नाही आहे। विरोध सर्वांच्या मावळलेले विरोध नव्हते, नाराजीचा स्वर होता। आज आम्ही रोहिणीताई खडसे यांच्याशी बोललो, जेव्हा तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी तुम्ही त्यांनाही विचारणा केली होती एकदा, मात्र मी शरद पवार यांच्यासोबतच राहील असं त्यांनी वडील म्हणून तुम्हाला सांगितलं असं त्या बोलल्या।
मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं त्यावेळेस रोहिणीताईंनाही मी सांगितलं की माझ्यासोबत भाजपमध्ये तुम्ही यावं. पण तो रक्षाताईंनी सांगितलं की शरद पवार साहेबांची माझी नाळ जोडलेली आहे. मी त्या आपल्या रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहू इच्छिते. मी त्या ठिकाणी गेले काही वर्ष काम करते आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी मान सन्मानही दिलेला आहे आणि मला त्यांचे तत्त्व आवडतात आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं रोहिणीताईंनी सांगितलं. तिला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला भवितव्य आहे असं तिला वाटतं, म्हणून तिने भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत यायला नकार दिला. रोहिणीताई पुढची निवडणूक लढवतील. एक स्वाभाविकरित्या सर्वांच्या मनामध्ये असंच येते की विधानसभा निवडणूक त्या याच मतदारसंघातून लढवतील. नाथाभाऊ भविष्यात निवडणुकीच्या राजकारणात राहतील? हे बघा, ज्या त्या पक्षाचं काम जो तो करतो. रोहिणीताई आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ते प्रामाणिकपणे आता प्रचारही करत आहे, कामही करत आहे. त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये मी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीत जर प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आहे. तुम्ही निवडणूक लढवणार का हे विचारतो मी. आता यापुढे निवडणूक लढवणार नाही आहे. म्हणजे माझी काही आता निवडणूक लढवायची इच्छा नाही, कारण मी 5 वर्षासाठी अजूनही विधान परिषदेचा आमदार आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. त्यामुळे शरद पवार साहेबांनीच मला त्या ठिकाणी अभय दिलेलं असल्यामुळे मला दुसऱ्या कोणी राजीनामा मागितला काय याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही विधान परिषदेचा तुमचा कार्यकाळ पूर्ण करणार, मात्र त्याच्यानंतर कुठलीही निवडणूक लढवणार नाही? हे बघ, काळ आहे. मी आज काय असं काही राजकारणातनं निवृत्ती घेतलेली नाही आहे. मी राजकीय माणूस आहे, परंतु आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा जुना पक्ष आहे, तुम्ही ते सोडून आलात. शरद पवारांशी काय अखेरचं बोलणं झालं होतं जेव्हा तुम्ही शरद पवार साहेबांना हा विषय सांगितलं? कारण तुम्हाला पक्षाने पहिल्याच काही दिवसांमध्येच विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, तुम्हाला निवडून आणलेलं होतं. तुम्ही काय सांगितलं त्यांना आणि त्यांची काय रिएक्शन होती? काही गोष्टी माझ्यासाठी राखून ठेवा. तर एकनाथ खडसे काही गोष्टी स्पष्टरित्या सांगता आहेत, काही गोष्टी कदाचित भविष्यात ते त्यांचा उलगडा करतील. मात्र सध्या तरी निवडणुकीच्या राजकारणात पुन्हा येण्याची माझी तरी इच्छा नाही असं ते सांगतायत. भाजपमध्ये पक्षप्रवेश नक्कीच होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दिलेला आहे. महाराष्ट्रातून काहींची नाराजी होती, मात्र आता ती नाराजी नाही. अत्यंत महत्त्वाचे विधान जे आहे ते एकनाथराव खडसे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते जे आहेत ते व्यक्त करतात. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये राजकारणामध्ये एकनाथराव खडसे, नाथाभाऊ यांची भूमिका, महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळू शकते. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, रावेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.